मागं शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना एक योजना आली, 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट, आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. कळलं ना सगळ्यांना? करूनच घेतल्यावर कळणार काऊन नाही. यांनी ते वय वाढून घेतले बघा. 65चं ते फुकटच्या एसटी साठी किती गेलं? 75 गेलं. हे 5 तसेच ठेवले, इकडं 6च्या जागी 7 केले. आता मला सांगा, कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, अंकच बदलायचा आहे कॅम्प्युटरमध्ये, तोंडावरचं वय कसं वाढवणं? मग ते एसटीत बसल्यावर मजा येते. ते एसटीत बसल्यावर तो कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो. त्याच्या लक्ष येते आता ही 75ची नाही, पण काही म्हणता येत नाही ना. दिसायला 75 लागलं, म्हणावं कसं काय? मग तो एवढंच म्हणतो, खरं आहे, खरं आहे. तिला कळतं आता हे खोटं, याच्या लक्षात आलं की त्याच्यावर वजन टाकते. थबाडाकडे काय पाहिला, कार्टाकडे पाहिला. अधिकारी येडा का लिहायला, बापाची एसटी असल्यावानी करायला. कामाला येतं काम करा, 75ला फुकट सांगितलं ना, मग लिहिलं ना इथं खेड्यातली भाषा, चल फाड. ते एसटीचा फुकटचा प्रवास सुरू झाला वयांचा, त्या बिचाऱ्यांचा, त्या लालपरीचा. एसटी लालपरी म्हणतात ना, ही परी त्या लालपरी फुकट फिरू लागली. पण या परीला काय माहित पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली, कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 वरून पुन्हा खाली कितीवर आणली? 65 वर केले कर्म झाले त्याचे भोगाले, उपजले मेले ऐसे किती. हरी हरी. जिचा परवा 1 तारखेचा हप्ता आला, तिच्या चेहऱ्यावर आनंद मावेना, आनंद पोटात माझ्या मायेला. आणि जिनं वय वाढून घेतलं ती थोबड जोडून घ्यायला लागल्या. कुठूनच दुर्बुंदी सुचली, बुंदी खाऊन जाय तू उद्या आला. पण आमच्या गावातल्या शांताबाईनं दोन्ही योजनेचा लाभ घेतला. म्हणलं, शांता अक्का, 1 तारखेचा हप्ता आला का? आला म्हणे महाराज. म्हणलं, एसटी ती बी फुकट आहे. म्हणलं, 65 आणि 75 असं दोन्ही योजनेत कसं काय बसली? 2 आधार कार्ड काढले म्हणजे, एका 65 केलं, एका 75 केलं. म्हणलं, धन्य माता पिता तयाची, तुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. विठाला.